Hello everyone. I hearty welcome in 12th English paper SSC board. तर सुरुवातीला यू मस्ट नो द प्लॅन स्ट्रॅटेजी. तुम्हाला प्लॅन माहिती असलं पाहिजे, म्हणून तुम्हाला सगळ्यांना पेपर भेटला नाही भेटला अजून? ठीक आहे. बिफोर द क्लास वी विल स्टार्ट हाऊ टू रिकवर द टॉपिक. आपल्याला 12वीला एकूण टोटल किती टॉपिक आहेत आणि कोणत्या टॉपिकवरती आपण स्कोर करू शकतो, जेणेकरून आपण 80 मार्काच्या पेपरमध्ये मोर दॅन 70+ इझिली कसं स्कोर करू शकतो. माझं जे काही स्ट्रॉंग रिकमेंडेशन असेल ते रिकमेंडेशन तुम्ही हायलाईट करून घ्यायचं आणि त्या टॉपिकवरती विशेष करून तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केलं की तुम्हाला पूर्णपणे ते टॉपिक कव्हर होऊन जातात. SSC महाराष्ट्र बोर्ड जे प्रश्न पेढी असते रिलीज बाय द महाराष्ट्र गव्हर्नमेंट, जे काही क्वेश्चन पेपर असतील तुम्हाला टोटल पूर्णपणे इथे प्रोव्हाइड केले जातील. आता विशेष म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पहिलं पेपर पॅटर्न आणि व्हॉट इज आवर प्लॅन, आपल्याला नेमका प्लॅन का आहे. आता साधारणपणे तुमच्याकडे टोटल 2 महिने आहेत, 2 महिन्याचा कालावधी आहे. 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय काय कव्हर करायचं आहे, तर ते सगळ्यांना पेपर फॉर्मॅट माहिती आहे बघा. पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे पहिलं ब्लर प्रिंट डिटेल्स फॉर 12th. याच्यापेक्षा तुम्हाला आता द मोस्ट इम्पॉर्टंट टायमिंग सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे का, तर टायमिंगचं भान. कारण का पेपरमध्ये काय होतं, कधी कधी पेपर सोडवत असताना 10वीचा जसा पेपर होता तसा 12वीचा नसणार आहे. इथे रायटिंग स्किल 10वीपेक्षा जास्त असणार आहे आणि इथे जास्त वेळ लागणार आहे तुम्हाला. त्यासाठी टायमिंग द 3 hours विल बी गिवन टू द फुल पेपर. तिथेही 3 तास असणार आहेत, इथेही 3, पण इथे रायटिंग स्किलला जास्त वेळ लागणार आहे. तर त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज तुम्ही काय करा, थोडंसं हायलाईट करून घ्या. टॉपिक कव्हर टॉपिक म्हणून टाका टायटल. नोटबुक काढा सर्वांनी. कव्हर टॉपिक. दिलेल्या कव्हर टॉपिकमध्ये फर्स्ट टॉपिक आहे बघा, प्रोज म्हणजे चॅप्टर. एकूण तुम्हाला टोटल किती चॅप्टर आहेत? 8 चॅप्टर आहेत. जे 8 चॅप्टर आहेत तुमच्या ह्या टेक्स्टबुकमध्ये आहेत. ह्या 8 चॅप्टरमध्ये विशेष करून जे अन ॲस्ट्रोलॉजर्स डे, on saying please, the cop and the anthem, big data, big insights, the new dress, into the wine, why we travel आणि yonging towards excellence. हे एकूण कणी तुम्हाला 8 धडे आहेत. ह्या 8 धड्यामध्ये तर एकूण 5 टॉपिकवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. पहिला आहे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे वाचलेलं तुम्हाला किती समजतं. दिलेला पॅरेग्राफ, पॅसेज, फक्त पॅसेज येणार, पूर्ण धडा येणार आहे का तुम्हाला? नाही. सेक्शन फर्स्टमध्ये एकूण तुम्हाला टोटल 16 मार्काचे प्रश्न असणार आहेत. 16 मार्क. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं बघा, ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे सिम्पल फॅक्च्युअल सारखे क्वेश्चन असतात ह्याच्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंगला. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलमध्ये थोडंसं त्याची लेवल जरा हार्ड असते, थोडीशी अवघड असते. ते थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, पॅसेज दिलेला कंटेंट तुम्हाला वाचण्याचं स्किल आपल्याला वाढवायचं, बाकी काहीच नाही करायचं. आणि नंतर आहे व्होकॅब्युलरी आणि ग्रामर
ग्रामरचे एकूण मी दिलेले काही टॉपिक आहेत. आता मी तुम्हाला हेच नाही PDF, अजून तुम्हाला PDF वगैरे मिळतील. त्या PDFच्या माध्यमातून काय केलं जाते, तुम्हाला एकूण ग्रामरचे 20 टॉपिक कव्हर करायचे. ते 20 टॉपिक जर कव्हर केला तर तेच बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला येणार आहे. फायनल बोर्ड ते 20 ग्रामरचे टॉपिक जे सिंपल असू शकतात. जसं की तुम्हाला माहीतच आहे, बी एबल टूला कशाने रिप्लेस करतो आपण, सांगा. बी एबल टूला कशाने रिप्लेस करतो, कॅननी रिप्लेस करतो आणि कुडनी रिप्लेस करतो. जर प्रेझेंट असेल तर कॅननी रिप्लेस करतो आणि पास्ट असेल तर कुडनी रिप्लेस करतो. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. असे छोटे छोटे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. नंतर प्रोज लिहून घ्या. दुसरा हे टोटल तुमचे 60 + 18 मार्क्स, 34 मार्क्स इथे आहेत. पोएट्री लिहा, पोएम्स. वाचन तर करावंच लागेल बघा. वाचन करून दिलेल्या धड्याच्या नेमक्या थीम्स काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि दिलेल्या धड्यामध्ये कॅरेक्टर्स कोण आहेत हेही समजलं पाहिजे. थीम आणि कॅरेक्टर्स ह्या जर दोन गोष्टी जर समजल्या तर तुम्हाला कळून जाईल हे शब्द. कारण का, जसं की आपण एखादा पोएम असेल, आता पोएट्री असेल, कोणते पोएम तुम्हाला नंतर सॉंग्स ऑफ द ओपन रोड, ह्या दिलेल्या पोएममध्ये आपल्याला पूर्णपणे पाठांतर करायचं नाही आहे. फक्त दिलेली पोएम कशाच्या रिलेटेड आहे, नेमकी तिची थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे तिची, त्याच्यामध्ये दिलेलं स्पीकर जो आहे तो स्वतः आहे का थर्ड पर्सनला कन्सिडर करतोय, नेमकी काय मेसेज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं. आणि त्याचाच फायदा तुम्हाला कशाला मिळणार आहे, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. कोणतीही जर पोएम आली तर तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम तुमच्या वर्ड्समध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतं. एकूण किती पोएम्स आहेत, 8 पोएम्स आहेत. तर 8 पोएम्स सुद्धा तुम्हाला इथं कव्हर करायचे आहेत. 8 पोएम्स. पोएमच्या तुम्हाला नोट्स मिळतील. फर्स्ट सिंपल फॅक्च्युअलसाठी पण आणि दुसरी आहे ॲप्रिसिएशनसाठी. फक्त काय करायचे, तुम्हाला दिलेले ॲप्रिसिएशन म्हणजे समरी, प्रत्येक पोएमची समरी रीड करायचे. एक साधारण 150 वर्ड्समध्ये ती समरी आहे पोएमच. आता आपण जर पोएम वाचायला गेलो ह्या टर्ममध्ये, पोएम वाचणे, त्या पोएमचं अंडरस्टँडिंग करणे, ते लक्षात ठेवणे खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. आपल्याकडे 2 महिन्याचा कालावधी आहे. बाकीच्या विषयाकडे जास्त म्हणजे लक्ष द्यायचं असं टॉपिकवरती. फक्त आणि फक्त तुम्हाला मेन पॉईंट काय करायचं आहे, पोएमच्या समरी रायटिंगवर फोकस करायचं, समरीवर लक्षात ठेवायचं आहे. समरी, आणि एकदा जर समरी कळाली तर त्याचे तुमचे टोटल किती मार्क्स आहेत, ह्याला पोएट्रीला 14 मार्क्स आहेत. 14 मार्क्स इथे कव्हर होतात. 14 मार्क्स. आता तिसरा पॉईंट तो आहे रायटिंग स्किलचा. रायटिंग स्किल. आता पुस्तकामध्ये जर पाहिलं टोटल रायटिंग स्किलचे टॉपिक 6 आहेत. आपल्या लक्षात समरी रायटिंग, त्यानंतर त्यालाच माइंड मॅपिंग, नोट मेकिंग, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ड्राफ्टिंग व्हिरिच्युअल मेसेज आणि ग्रुप डिस्कशन. आता माझं रेफरन्स आणि माझं जे रिकमेंडेशन असेल तुम्हाला ते काही असेल. तुम्ही जर पेज चेंज केलं पहिलं, आता रायटिंग स्किलला जावा तुम्ही. रायटिंग स्किलमध्ये तुम्ही बघू शकता ड्राफ्टिंग व्हिच्युअल मेसेजेस, त्यालाच ऑरमध्ये आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्यालाच पर्याय आहे ग्रुप डिस्कशन. आहे 3. ह्या 3 पर्यायापैकी फिक्स एक लक्षात ठेवायचं, ड्राफ्टिंग व्हिरिच्युअल मेसेजेस. त्याला तुम्ही काय करा,
हायलाईट करून घ्या. तुम्ही त्याचं रिव्हिजन करायचं पूर्णपणे. फक्त आणि फक्त तो टॉपिक कव्हर करायचा, बाकीचे कोणतेही टॉपिक कव्हर करायचे नाही. त्याचे फक्त आणि फक्त जर तुम्ही ओनली इफ यू फोकस ऑन ड्राफ्टिंग व्हिरिच्युअल मेसेजेस या टॉपिकवरती जर कधी फोकस केलं, आता इथून 2 महिन्याचा कालावधी आहे आणि ड्राफ्टिंग व्हिरिच्युअल मेसेजेसमध्ये फक्त 2 सॅम्पल जरी तुम्ही काय केले क्वेश्चन, इफ यू गो थ्रू इट, त्याच्यातून जर कधी अभ्यासलात, आता 2 पॅसेजेस तुम्ही गाईडच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून, व्हॉट एव्हर दॅट, तुमच्याकडे जे काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसच्या माध्यमातून 2 ड्राफ्टिंग स्पीच काय करायचे माहिती आहे का, सॉरी ड्राफ्टिंग व्हिरिच्युअल मेसेजेस काय करायचे लक्षात ठेवायचे. परीक्षेमध्ये कसा जरी आला लक्षात, फक्त तुमच्या शब्दामध्ये ॲज इट इज मागच्या रेफरन्स जे काही तुम्ही अभ्यास केलेला असतं त्याला कन्वर्ट करून लिहायचं असतं. रायटिंग स्किलला तुम्हाला एक सांगतो, रायटिंग स्किलला तुमचे जे 16 मार्क आहेत ते 16च्या 16 मार्क्स रायटिंग स्किलला पडू शकतात. असं अवघड नाही तुमच्यासाठी, 12th मुलांसाठी, कुठल्याच मुलांसाठी अवघड नाही. फक्त आणि फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, इन हँड रायटिंग स्किल पाहिजे. कमीत कमी किती टॉपिक असले पाहिजेत, 2 टॉपिक तुमचे असले पाहिजेत. जसं आपण लेटर रायटिंग लिहित असताना खाली आहे बघा, लेटर रायटिंग म्हणजेच ईमेल रायटिंग, सेम, काहीच फॉर्मॅट नाही, काही चेंजेस नाहीत. फक्त सेंडर्स ॲड्रेस आणि रिसिव्हर्स ॲड्रेस होता ना तो ईमेल सारखा आहे. फ्रॉम आणि टू हे 2 शब्द असतात, बाकी काहीच नसतं. फ्रॉम म्हणजे सेंडर आणि टू म्हणजे रिसिव्हर. ह्याला फक्त ईमेलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, बाकी काहीच नाही. इलेक्ट्रॉनिक मेल आहे. ते आपलं जे रायटिंग स्किलमधला जो पहिला लेटर रायटिंग जो पार्ट होता तो कसा येणार आहे तुमचा, फक्त पत्रलेखनामध्ये येणार आहे, लेटर रायटिंग म्हणून येणार. त्याला नाव काय आहे, लेटर रायटिंग. फक्त हे ईमेल आहे, इलेक्ट्रॉनिक मेल, काही चेंजेस नाहीत, बाकीचं तसंच फॉर्मॅट आहे. बॉडी ऑफ द लेटर असेल, क्लोजिंग असेल आणि शेवट. आता काही जे शब्द असतात, आता जर फॉर्मल लेटर लिहायचं असेल, तुम्हाला फॉर्मलच लेटर विचारलं जाणार आहे. फॉर्मल लेटर लिहायचं असेल तर फक्त आणि फक्त तेवढेसे फॉर्मल वर्ड्स हायलाईट केलेले आहेत आणि ते मी सगळं, आणि विशेष करून कधी तुम्हाला जे काही सांगतोय कधी कधी तुम्हाला समजणार नाही नेमकं सर काय सांगतायत काय नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त जे नोट्स भेटणार आहेत तुम्हाला आणि पेपर्स होणार आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला जायचं आहे. मी तुम्हाला प्लॅन सांगतो काय करायचं आहे काय नाही. साधारणपणे तुमच्याकडे एक कमीत कमी 10 क्वेश्चन बँक्स पाहिजेत इंग्लिशसाठीच, फक्त आणि फक्त क्वेश्चन बँक, 10 क्वेश्चन बँक. तुम्ही यूट्यूब ह्याला गुगलला जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलीज केलेल्या 2021 आणि 22 आणि 22 आणि 23च्या प्रत्येक सॅम्पल पेपरचे पाठवलेले आहेत. ते 2-2 क्वेश्चन पेपर आहेत. किती पेपर आहेत, 2-2 क्वेश्चन पेपर आहेत. फक्त आणि फक्त ते 2-2 क्वेश्चन पेपर तुम्ही काय करायचं, एक वेळेस तुमच्या डोळ्यातून बघून घ्यायचं. असे एक 10 क्वेश्चन पेपर मीच प्रोव्हाइड करणार आहे. आपल्या क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल, पूर्णपणे प्रोव्हाइड केले. 10 क्वेश्चन पेपर असतील. त्या 10 क्वेश्चन पेपरमधले 7 फक्त रिव्ह्यू ठेवा. 7 क्वेश्चन पेपर कसे ठेवायचे, रिव्ह्यू म्हणजे समजा आज तुमच्याकडे 10-15 मिनिटं आहेत, हे तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर आहे आणि तुम्ही ओपन केल्यानंतर पहिला पॅसेज असतो, त्याच्या खालच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, दुसरा पॅसेज असतो त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, पोएट्री कोणता आहे आणि त्यानंतर त्याचे बेसिक काही ग्रामर जे आलेलं आहे ते ग्रामर थोडंसं तुम्ही काय केलं पाहिजे, फोकस केलं पाहिजे. आणि त्याच्यातले जे 3 पेपर्स आहेत इन हँड पाहिजे बघा. कमीत कमी 3 पेपर्स तरी इन हँड पाहिजेत. 3 पेपर्स इन हँड. म्हणून आता 3 पेपर इन हँड होण्यासाठी वी विल कंडक्ट द एक्झाम फॉर 3 पेपर्स. 3 पेपरसाठी आपण काय करूया, इथं परीक्षा आपण कंडक्ट केली जाईल. समजलं तुम्हाला काय केलं जाईल, ह्या 3 पेपरसाठी पूर्णपणे हे मी काय केलेलं आहे, पूर्णपणे जे 10 क्वेश्चन पेपरचं ॲनालाइज करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या काही प्रश्नपेढी आहे त्या प्रश्नपेढीतून जे विशेष करून येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, गेल्या वर्षीचं काय आहे त्याच्याहून लास्ट इयरचं काय आहे त्या क्वेश्चन पेपरपेक्षा
हे जे नाही क्लासचे जे 3 पेपर होणार आहेत विशेष, ह्या 3 पेपरमध्ये फक्त तुम्ही काय करायचे, इन हँड करायचं. आता ह्यासाठी लागणारी रिस्पॉन्सिबिलिटी आणि टाईम आणि प्रॅक्टिस, यू हॅव टू डू इट. तुम्हाला हे करावंच लागेल. देर इज नो शॉर्टकट. अजून त्याच्यामध्ये जर शॉर्टकट म्हणलात तर शॉर्टकट नाही आहे. आलं लक्षात? किंवा ॲज इट इज क्वेश्चन पेपरसारखा क्वेश्चन पेपर येणार आहे का? नाही आहे. ते पण कोणी करू शकत नाही आहे. पण कमीत कमी इथून दररोजचं 30-35 मिनिट जरी दिलो चालता बोलता, आणि तुम्हाला असं काही नाही की तुमच्या वॉकिंग टायमिंगमध्ये सुद्धा हातामध्ये क्वेश्चन पेपर ठेवून तुम्ही रीड करू शकता. समजलं? तुमच्या जे तुमचा फ्री टाईम आहे, फ्री टायमिंगमध्ये सुद्धा वेळ जर दिलात इंग्लिशच्या पेपरला तरी हे होतं. फक्त इंग्लिशला एक लागतं, स्किल लागतं, फक्त लिहायचं स्किल लागेल. एक आहे वाचन तुम्ही केलात, पुन्हा नंतर काही गोष्टी तुम्हाला आकलन करण्यासाठी लिहिता आलं पाहिजे टॉपिक वाईज. तर पहिला माझा रिकमेंडेशन आहे, तर त्याच्यातलं पहिलं तुम्ही हायलाईट करून घ्या पेननी. कोणतं आहे? विच वन? ड्राफ्टिंग व्हिज्युअल मेसेज केलं. सेकंडमध्ये ते फिक्स 4 मार्काला येणारच आहे. फिक्स तिथे 4 मार्क आहेत, लिहायचंच आहे. एनी कॉस्टमध्ये तुम्हाला काही ना काही लिहायचं आहे. तिथे तुम्हाला मार्क्स मिळणारच. आलं लक्षात? मार्क मिळणार, यू विल गेट इट. आणि दुसरं आहे ईमेल. आत्तापर्यंत आपण 5वी पासूनच लिहित आलेले आहेत लेटर. आलं लक्षात? फक्त ईमेलचं ॲट द बिगिनिंगचा फॉर्मॅट का असतो तेवढं ठेवा लक्षात. आणि काही सेंटेन्सेस असतात की नेहमी तेच सेंटेन्सेस आपण पाठ करून ठेवलेले असतात. विथ द रेफरन्स अबाउट द सब्जेक्ट आय वुड लाईक टू मेन्शन, जो टॉपिक दिलेला असेल तो. आणि आय एम रायटिंग दिस ईमेल किंवा दिस लेटर. लेटर जरी शब्द यूज केला काही हरकत नाही. तुम्ही असे सुरुवातीचे किती सेंटेन्सेस, 4-5 सेंटेन्सेसची बिगिनिंग. कारण का कधी कधी मुलांना काय होतं, सुरुवात करताना अडचण येते. दिलेला पेपर असला आता सुरुवातीचे जे 2-3 सेंटेन्सेस असतात, नेमकं काय सुरुवात करू, कशी सुरुवात करू, तिथे अडथळा येते. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ईमेलचा सुद्धा तुम्हाला एक फॉर्मॅट मिळेल. त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही अभ्यास करा. नंतर ईमेलपेक्षा आता इझी गोईंगमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू पण आहे बघा. मला म्हणजे दोन्ही इझी वाटतं. ईमेलपेक्षा जास्त इंटरव्ह्यू आहे. कारण का फिक्स काही क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, पाठ करू शकता. कुठलाही जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल, जसं की कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, हाऊ डू यू डिस्क्राईब युअर सेल्फ इन 1 वर्ड. हा जर मी प्रश्न तुम्हाला विचारला किंवा मी पाठ करून ठेवलेला आहे, हाऊ डू यू डिस्क्राईब युअर सेल्फ इन 1 वर्ड, हाच प्रश्न कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काय करू शकता, विचारू शकता. त्यानंतर पर्सनल काही क्वेश्चन्स असतात, ते पर्सनल क्वेश्चन तुम्ही तिथे ॲड करू शकता. म्हणजे इंटरव्ह्यू स्किलमध्ये तुम्ही ॲज अ इंटरव्ह्यूअर म्हणून काय करणार आहात, एका इंटरव्ह्यूची मुलाखत घेणार आहात. मुलाखत घेण्यासाठी फिक्स फ्रेम 20 to 12 क्वेश्चन्स बनवायचे असतात. त्याच्यामध्ये 10 ते 12 तुम्हाला मिनिमम 10 ते 12 प्रश्न बनवायचे असतात. कसेही तुम्ही काही त्या टॉपिकच्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन बनवू शकता, आणि किंवा काही प्रश्न फिक्स आपल्याला विचारायचे आहेत. मला प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये तो प्रश्न मला विचारायचा आहे, तर तो प्रश्न तुम्हाला हे पण सोपा आहे इंटरव्ह्यू. आता त्याच्यापेक्षा आता माझं रिकमेंडेशन असेल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला हायलाईट करा तुम्ही सगळ्यांनी. ईमेल पण बेटर आहे, पण ईमेलपेक्षा जास्त सोपं का आहे, कमी कालावधीमध्ये, त्याला जास्त वेळ लागतच नाही आहे. अभ्यास करण्यासाठी, पाठांतरासाठी काहीच वेळ लागत नाही आहे. तर कोणता प्रश्न आहे, इंटरव्ह्यू. हां, इंटरव्ह्यू स्किल. नंतर दुसरा सी मधला स्पीच, भाषण. भाषणची ओपनिंग आणि फिक्स ओपनिंग सेंटेन्सेस, 2-3 ओपनिंग सेंटेन्सेस लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं एखादं लेक्चर सुरू करत असताना, गुड मॉर्निंग एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल आय एम सो हॅपी टू सी यू all of you here. Now I am here in front of you to express my words on
XYZ टॉपिक, जो टॉपिक असेल तुम्हाला दिलेला त्या टॉपिकचं हे करायचं. आता काय करायचं, हा पेपर फक्त आजच्या लेक्चर पुरताच लिमिटेड आहे. मग नंतर काय करायचं आहे, क्वेश्चन पेपर तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपर घ्यायचं आहे, कोणताही बोर्डाचा क्वेश्चन पेपर घ्यायचा आहे आणि दिलेल्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरला लगेच सॉल्व करायला हातामध्ये घ्यायचं आहे. नेमक्या काय काय अडचणी येतात मग त्या अडचणी साईडला काढायला लागेल. समजा आता जे सांगतोय मी एकदम सुरुवातीला काय वाटणार किंवा नाही, इंटरव्ह्यू स्किल खूप सोपा आहे. ज्यावेळेस तो टॉपिक असेल त्या टॉपिकचा आपल्याला प्रश्न बनवताना फ्रेम बनवताना अडचणी यायला लागली, मग तिथे ती अडचण लगेच समजता येते, त्याला लगेच हायलाईट करायचं आणि ते मुद्दे तुम्ही काय करायचं नोट करून घेतलात की कमी कालावधीमध्ये तुम्ही आरामशीर काय करू शकता. ह्याला किती मिनिट लागणार आहेत, फक्त दररोजचे 15 ते 20 मिनिट एक टॉपिक कव्हर करायचा. आज जर ठरवलं किंवा मला कोणता टॉपिक करायचा आहे, इंटरव्ह्यूचं स्किल करायचं आहे, इंटरव्ह्यूचे काही जे प्रश्न आहेत विथ द हेल्प ऑफ द गाईड अँड विथ द हेल्प ऑफ नोट्स, आपल्या नोट्स आहेत त्या नोट्सच्या माध्यमातून काय करायचं, त्या टॉपिक वाईज क्लिअर करायचं. ते नोट्स आहेत तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय केलं जाईल, पाठवलं जाईल. तर फक्त तुम्ही मोबाईलमधून किंवा तुमच्या जे काही टॅब असेल लॅपटॉप असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही एक वेळेस वाचन करा. वाचन केल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता नंतर टॉपिक घ्या स्पीच. स्पीचमध्ये आता हे डिटेल्समध्ये घेणार आहे बरं का, असं नाही की आजचं फक्त सांगितलं की मी काय घेणार आहे स्पीच माझं रिकमेंडेशन आहे. मग ज्या दिवशी स्पीचचं लेक्चर असेल त्या दिवशी तुम्हाला फक्त स्पीचबद्दलच सांगितलं जाईल. आदल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे उद्या आपण काय करणार आहोत, स्पीच शिकणार आहोत. मग स्पीचची चांगली तयारी करून यायची. मीही तुम्हाला काही प्लस पॉईंट सांगतो, त्याचे काही मुद्दे सांगतो. जशात तसं जरी लिहिलात तर 4 पैकी 2 प्लस तरी मार्क फिक्स आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 50 मार्क्स तरी फिक्स पडणार आहेत. फक्त लिहिता यावं. एक लक्षात ठेवा, इंग्लिशच्या पेपरमध्ये आता बाकीच्या विषयापेक्षा इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला काही ना काही लिहिता यावंच, फक्त लिहिता यावं पेननी. आलं लक्षात. यू हॅव टू डिस्क्राईब द क्वेश्चन, क्वेश्चनला डिस्क्राईब करा. हां, आता तुम्हाला प्रॅक्टिकली म्हणजे जर ग्रामरमध्ये आणि व्होकॅब्युलरीमध्ये एक्झॅक्टली मार्क नाही मिळू शकत, तिथे तुम्हाला काम करावं लागेल. तिथे तुम्हाला विशेष करून तुमचं स्किलवर, आता तिथे खूप डीपमध्ये जाऊन व्होकॅब्युलरी लक्षात ठेवावं लागेल. फ्रेजेस असतात, क्लॉजेस विचारले जातात, ते फ्रेजेस ते क्लॉजेस तुम्हाला फाइंड आउट करून तेवढ्या शब्दांचं, तेवढ्या फ्रेजेसचं, तेवढ्या व्होकॅब्युलरीचं आणि तेवढे ग्रामरचे टॉपिक कव्हर करावं लागतील. तेही मी तुम्हाला तुमच्याकडून करून घेईन. नंतर आहे रिव्ह्यू. ब्लॉक अपीलपेक्षा रिव्ह्यू खूप सोपा आहे. रिव्ह्यू हायलाईट करा, गोल करून घ्या सर्कल. रिव्ह्यू याच्यातले जे टॉपिक काढल्यात नोटबुकने साईडला काढून घेऊ शकता. ड्राफ्टिंग, व्हिज्युअल मेसेजेस, इंटरव्ह्यू, हे पण नोटबुकमध्ये हे करून ठेवा म्हणजे काही गोष्टी तुम्हाला लगेच क्लिअर होऊन जातात. स्पीच, रिव्ह्यू, अभ्यास कुठे करायचा, कसा करायचा हे क्लॅरिटी येते तुमच्या माइंडमध्ये की आपण नेमकं काय करायचं आहे, सुरुवात कशी करायची. बिफोर हाऊ टू स्टार्ट द टॉपिक, क्वेश्चन पेपर अँड कव्हर द टॉपिक. हा मेन आजच्या लेक्चरमधला मेन थीम आहे. आपली थीम काय आहे, पेपर पॅटर्न माहिती होणे, कोणत्या क्वेश्चनला कोणते मार्क्स आहेत आणि तुमचे कोणते वीक पॉईंट आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, तिथे तुम्हाला काम करणे. बस एवढ्या गोष्टीकडे फोकस करायचा. आता ABCD टोटल किती मार्क्स आहेत ह्या टॉपिकला, आता 16 मार्क्स. ईच क्वेश्चन 4 मार्क्स. यस. आता आहे नॉवेल्स. कोणता, नॉवेल्स. काही विद्यार्थी खूप कंप्लेंट करतात मागच्या 2-3 वर्षामध्ये नॉवेल्स सर खूप अवघड जातं. नॉवेल्स, आता नॉवेल्समध्ये टोटल सेम जसं बघा तुम्ही दिलेलं असेल खाली, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. पहिला जो प्रश्न असणार आहे
तुमचं जे टेक्स्ट बुक आहे हे टेक्स्ट बुकचं सुद्धा पहिलं फ्रंट पेज तुम्हाला माहिती असू द्या, नसता मग तुम्हाला धडेच माहिती नाहीत आणि पहिल्या धड्यामध्ये नेमकं काय सांगितलंय हे जर माहीत नसेल तर मग अवघड होतं. पहिला आहे द हिस्ट्री ऑफ नॉवेल. हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये पहिला शब्द तुम्हाला नॉवेल नेमकं काय असतं हे माहिती असलं पाहिजे. त्या नॉवेल्समध्ये एकूण 7 एलिमेंट्स आहेत, त्याचे घटक आहेत. लिहित असताना त्या 7 घटकावरती फोकस करून लिहिलं जातं. द हिस्ट्री ऑफ द नॉवेलमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं सांगितलंय. ते फक्त नॉवेल म्हणजे काय नेमकं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातले काही 7 जे पॉईंट आहेत ते लिहून घ्या तुम्ही सर्वांनी. द हिस्ट्री ऑफ द नॉवेल हे पॉईंट कव्हर करा. फिक्स तुम्हाला 4 मार्क आहेत. काय नेमकं ते काय आहे, ते शब्द काय आहे, त्या शब्दाचा अर्थ काय आहे, हे गोष्ट कव्हर करणं गरजेचं आहे. लिहून घ्या 7 एलिमेंट्स. द एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. द एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. एलिमेंट्स ऑफ द नॉवेल हे जे 7 एलिमेंट्स आहेत फक्त त्याच्याबद्दलची थोडी माहिती असणं गरजेचं आहे. पहिला एलिमेंट्स आहे कॅरेक्टर. फर्स्ट इज अ कॅरेक्टर. प्लॉट. यस, सेकंड प्लॉट. थर्ड सेटिंग. त्या नॉवेलची सेटिंग काय आहे. फोर्थ थीम. त्या नॉवेलची थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, मेन हेतू काय, पर्पज काय त्या नॉवेलचा. तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. लिहा. कितवा पॉइंट आहे आता, 5वा. पॉइंट ऑफ व्ह्यू. हा तरी प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाणार आहे ऑर मध्ये. आणि पॉइंट ऑफ व्ह्यू या 3 नॉवेल्स येतात आपल्याला खाली. कोणत्या. टू सर विथ लव, अराउंड द वर्ल्ड इन द 80 days, द साइन ऑफ 4. ह्या 3 नॉवेलच्या काय पॉइंट ऑफ व्ह्यू तुमचा काय आहे, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय, तुमचा दृष्टिकोन काय आहे त्या बघण्याचा. आता जे सेकंड जी नॉवेल आहे ब्रेनस्टोनची, ब्रेनवेटची जी नॉवेल आहे, टू सर विथ लव, हा इंजिनियर असतो. हायर एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर अनएम्प्लॉयमेंट असल्यामुळे तो काय करतो, ॲज अ टीचर म्हणून तो शिकवण्यासाठी जातो विद्यार्थ्यांसोबत. हा ॲक्च्युअलमध्ये रूटमध्ये तो ब्लॅक असल्यामुळे तिथले विद्यार्थी जे व्हाईट पीपल असतात, व्हाईट पीपल हे त्यांना थोडंसं इग्नोर करतात, रफली बोलतात, रूडली बोलतात. एक ॲटिट्यूड तयार होतो. मग काही वर्ष असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटलं की बाबा आपण त्याने जे बिहेव करतात त्यांच्या अपोजिट, त्याचे कॉन्फ्लिक्ट आहे. आता जो दुसरा टॉपिक आहे कॉन्फ्लिक्ट, कसं आपण बिहेव केलं पाहिजे त्याच्यासोबत. आणि ह्या स्टोरीमध्ये विद्यार्थ्यांना डील करत असताना पुन्हा नंतर कनी ते सगळे विद्यार्थी त्या सरला सर नावाने बोलवतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना, कुठलाही विद्यार्थी असेल तर कनी जे टीचर असतात कोण ते स्वतः आहेत ब्रेथवेट, ते काय कुठल्याही विद्यार्थ्याला सर म्हणून बोलायला लागले. एखाद्या मुलीला असेल तर मॅडम म्हणून बोलायला लागले. त्याच्यामध्ये शिक्षकाला सुद्धा काय भेटला, रिस्पेक्ट भेटला. आणि नंतर सरला सुद्धा काय म्हणायला लागले, सर म्हणायला लागले. पहिलं सर म्हणत नव्हते, रफ आणि फोल लँग्वेज यूज करायचे. FOUL फोल लँग्वेज यूज करायचे कोण, विद्यार्थी. म्हणजे हे सांगितलं. आता हे समजल्यानंतर काय नेमकं थिअरी काय हे समजून घेणं. म्हणून हिस्ट्री ऑफ द नॉवेलमधला जो 6वा पॉईंट आहे कोणता, पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही कुठल्याही पॉईंटनं तुम्ही आता मत मांडा तिथे तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. ते पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे कसं आहे, पर्सनल रिस्पॉन्स असल्यासारखं आहे. मग इथले फिक्स 4 माहीत आहेत, हे पॉईंटवरती काम करा, पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट CONFLICT कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट अँड टोन. लिहा टोन, TONE टोन. हे एकूण 7 एलिमेंट्स ऑफ द नॉवेल.
आता ह्यासाठी आलं लक्षात, तर त्यासाठी तुम्हाला ह्या टेक्स्टबुकमध्ये एकदम साध्या आणि सोप्या लँग्वेजमध्ये सांगितलं, हे तुम्ही स्वतः करा. कळलं. मी हे जे टॉपिक आहेत ह्याचे नोट्स, रायटिंग स्किलच्या नोट्स आणि तुमच्याकडून तयारी करून घ्यायची रायटिंग स्किलची माझ्याकडे लागली. आता नॉवेल्समधला जो पहिला धडा आहे, फर्स्ट धडा, त्यासाठी तुम्हाला वाचावं लागेल, त्यासाठी सोर्स अवेलेबल करावा लागेल आणि समजून घ्यायचं आहे तुम्हाला, बाकी काहीच नाही. जसं आत्ता मी मराठीमध्ये टू सर विथ लव हे जे नॉवेल आहे, नेमकं कॅरेक्टर कोण आहे लक्षात ठेवा. नंतर दुसरा कोणता प्लॉट का आहे त्याचा हे लक्षात ठेवा. त्या नॉवेलचा सेटिंग, थीम, पॉईंट ऑफ व्ह्यू आणि कॉन्फ्लिक्ट आणि टोन, नेमकी टोन का असते, वाद कसा आहे त्याच्यामध्ये, कशी लँग्वेज आहे, काय नाही, त्या पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे. हे झाल्यानंतर आता रिमेनिंग आहेत 444 ते बेस्ड ऑन टू सर विथ लव अराउंड द वर्ल्ड इन द 80 days, द साइन ऑफ द 4. एकूण ह्या 3 नॉवेल्स आहेत. ह्या 3 नॉवेल्स तुम्हाला शॉर्ट समरी विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट, यूट्यूब किंवा स्वतः पुस्तक आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे, रीड करावं लागेल. ठीक आहे, 12वीला असून तुमच्याकडे पुस्तक नसेल तर मग खूप अवघड होतं. पुस्तकातल्या नॉवेल्स कमीत कमी एक नॉवेल एक साधारण 30-35 मिनटामध्ये रीड करू शकता. आणि ही नॉवेल्स रीड केल्यानंतर थोडेसे दिलेले कॅरेक्टर आणि पॉईंट्स एका पेजवरती लिहून काढून पॉईंट, फक्त मी पोएट्री सेक्शनचे तुम्हाला काय केलेलं आहे, नोट्स बनवलेले. त्या पोएट्री सेक्शनच्या नोट्स तुम्हाला व्यवस्थित समरी रायटिंग सहित मिळून जातील. आता अदर काही गोष्टी आहेत, त्या अदर काही गोष्टी लिहून घ्या, त्या गोष्टी तुम्हाला फोकस करायच्या आहेत. ग्रामर, ग्रामर, ग्रामरचे 20 टॉपिक्स आहेत फक्त. किती टॉपिक आहेत ग्रामरचे? 20 टॉपिक्स. एक टॉपिक तुमचा व्यवस्थित क्लिअर होईल, काही अडचण नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला नोट्सच्या माध्यमातून किंवा लेक्चरच्या माध्यमातून क्लिअर करेल. काय डाऊट आहे का? नंतर आहे दुसरं व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी ह्याच्यामध्ये विशेष फ्रेज, वरती फोकस करायचे, फ्रेजेसवरती. आणि एक्स्ट्रा, आता त्याच्यामध्ये कोणते आले, एक्स्ट्रामध्ये लिहून घ्या. समरी, ड्रॉ द मॅप, समरी, माइंड मैपिंग, प्रीपोजिशन, हे झालं ह्याचं ग्रामरमधले टॉपिक कव्हर करायचे. ग्रामरचे टॉपिक लिहून घ्या. ग्रामर, टेन्सेस पहिला टॉपिक आहे. टेन्सेस, फर्स्ट टेन्सेस, मॉडल ॲक्झिलरी, एक मार्काला फिक्स आहेत बरं का. टेन्सेस, मॉडल ॲक्झिलरी, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस,
active voice and passive voice, degree of comparison, remove and add words, remove and add words, spot the error, हा फिक्स आहे, स्पॉट द एररला स्टार करा, स्पॉट द एरर 1 मार्काला फिक्स असतो. फर्स्ट क्वेश्चन जो आहे पॅसेजचा त्याच्यामध्ये स्पॉट द एरर फिक्स 1 मार्काला. स्पॉट द एरर, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. आता ह्या फक्त टॉपिक कव्हर करा, म्हणजे पुस्तकाच्या रिलेटेड. तुम्ही जेव्हा पॅसेज रीड करता, पॅसेज रीड केल्यानंतर त्या दिलेल्या पॅसेजमध्ये जे सिमिलर वर्ड्स आहेत किंवा अपोजिट वर्ड्स आहेत तेवढे शोधून जरी काढलात तर इनफ आहे. बाहेरले कुठले शब्द नाही करायचे आहेत, फक्त सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. इन्फिनिटिव्ह अँड जिरंट, ह्या 2 गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. इन्फिनिटिव्ह अँड जिरंट, इन्फिनिटिव्ह अँड जिरंट अँड फिगर ऑफ स्पीच. बस एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहेत. फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच. आता फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, ह्या विशेष करून तुमचं पूर्णपणे पेपर फॉर्मॅट पाहिला. या पेपर फॉर्मॅटमध्ये दिलेल्या पॅसेजचा कसा अभ्यास करायचा. एकूण 34 मार्काचे पॅसेज आहेत, 2 पॅसेजेस आहेत. पहिल्या क्वेश्चनमध्ये टोटल तुम्ही जर बघितलं, लँग्वेज स्टडीला नॉन टेक्स्च्युअल ग्रामर येतं 4 मार्कासाठी. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर येतं म्हणजे टेक्स्च्युअलच्या बाहेर येतं. हे जे आता ओव्हरऑल आपण थोडंसं रिव्हिजन बघू. ह्या 16 मार्कामध्ये पूर्णपणे जे 12 मार्क आहेत ते बेस ऑन तुमच्या पॅसेजवर आहेत आणि जे 4 मार्क आहेत ते तुमच्या ग्रामरवर आहेत. ते आउट ऑफ बुक, टेक्स्ट बुकच्या बाहेरलं. नंतर तुम्हाला 18 मार्क जे आहेत पॅसेज सेकंडला, तर त्याच्यातले 12 मार्क्स पूर्णपणे बेस ऑन टेक्स्च्युअल पॅसेजवर असतात. दिलेला पॅसेज असतो, पॅसेजच्या खाली तिथे प्रश्न असतात, उत्तर तिथेच असतात, बाहेरून काहीच नाही करायचं. पण टोटल जे 6 मार्क्स जे आहेत, एक समरी रायटिंग त्याच दिलेल्या टॉपिकवरती आणि माइंड मॅपिंग त्याच दिलेल्या टॉपिकवरती तुम्हाला क्लिअर करायचे. हे 3-3 मार्काला, त्याच्यासाठी एक लेक्चर आपलं होऊन जाईल. आता पोएट्रीचे जे मी नोट्स आहेत आपल्याकडे, ज्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित कम्प्रेहेन्शन समजून घ्यायचं आहे आणि ॲप्रिसिएशन पाठ करून ठेवायचं. ॲप्रिसिएशन पाठ नाही, फक्त तुम्हाला दिलेली पोएम समजली पाहिजे आणि तुम्ही मनानं तुमच्या वर्ड्समध्ये तुम्ही काय करू शकता, दिलेली पोएम लिहू शकता. रायटिंग स्किलचे जे 4 टॉपिक दिलेत, फक्त 4 टॉपिकचे, हे बाकीचे टॉपिकची तयारीसुद्धा करायची नाही, फक्त 4 टॉपिकची तयारी करा. ड्राफ्टिंग व्हिक्च्युअल मेसेजेस, इंटरव्ह्यू, स्पीच, रिव्ह्यू. पहिला जो प्रश्न आहे 4 मार्काचा, तो फक्त हिस्ट्री ऑफ नॉवेल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे नॉवेलचा इतिहास काय आहे, त्याच्या मागे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत, त्याचा अभ्यास एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येक नॉवेलचं जे टू सर विथ लव, जे रिमेनिंग ज्या नॉवेल्स आहेत 3, त्या 3 नॉवेलच्या तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या 7 एलिमेंटचे पॉईंट तुम्हाला माहिती असले पाहिजेत. बस ह्याच्या पलीकडे तुम्ही जर कधी एवढी जरी तयारी केलं तर मोर दॅन 70. आणि पेपरचं विशेष करून मार्क का न पडण्याचं, लो स्कोरिंग करण्याचं कारण काय आहे, एकच आहे, एक तरी तुम्हाला टाईम पुरत नाही. तुम्ही काय करता, समजत नाही कशी सुरुवात करायची, कोणता पॉईंट आहे, ते प्रश्नच वाचला नाही मी, काहीच नाही आहे. प्रत्येक आता जो सी आहे प्रश्न, बी आहे, तो बी आहे ना फक्त आणि फक्त कशावरती पडणार आहे, विथ सर विथ लव, टू सर विथ लव ह्याच प्रश्नावर आहे. दुसरा जो आहे, दुसऱ्या नॉवेल, तिसऱ्या तिथे दिले बघा प्रश्न. प्लीज नोट ॲक्टिव्हिटीज ऑन
क्वेश्चन 5C शुड बी फेम ऑन टेक्स्चुअल कंटेंट 4.3. जो प्रश्न असणार आहे तुमचा सीचा तो फक्त आणि फक्त 4.3 ह्या नॉवेल्सवरच असणार आहे. त्यासाठी दुसऱ्या नॉवेलचा अभ्यास करून तो प्रश्न कव्हर होणार नाही. त्यासाठी त्या नॉवेलबद्दलची थोडीफार तरी माहिती असली पाहिजे आणि विशेष करून लिहिता आलं पाहिजे. बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. लिहिलं नसेल तर मार्कच द्यायचे. त्यासाठी लिहिणं कंपल्सरी आहे. 80 मार्क्सचा पेपर आहे. 80 आउट ऑफ 80 अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. त्यानंतर डी जो कशावरती बेस आहे 4.4. या पद्धतीनं तुम्ही समरी आणि जे क्वेश्चन आहेत ते एवढं जरी की नाही दररोजचं 30-20 मिनिट जरी दिलात तर इनफ आहे. आणि त्याच्यातले 3 पेपर जे आहेत 7 रिव्ह्यू आणि त्याच्यातले 3 मास्टर जे पीस देणार आहेत, म्हणजे तुम्हाला इथे पेपर घेतले जाणार आहेत तुमचे, हे 3 पेपर घेतले जाणार आहेत. त्या 3 पेपरमध्ये फक्त इन हँड. आता नंतर समजा आज पेपर झाला तुमचा इंग्लिशचा आणि तुम्हाला काहीच पडले नाहीत, मार्क्स समजलाच नाही, फक्त जे काही सोर्सेस आहेत, मी असेल, दुसरे सर असतील, इंटरनेट असेल, गाईड असेल, त्या माध्यमातून फक्त त्याची मास्टर कॉपी तयार करणे. ह्या 3 पेपरच्या मास्टर कॉपी तयार करणे, सॅम्पल आन्सर सीट तयार करणे. किती पेपरच्या? 3. ह्या 3 पेपरच्या इन हँड जर पेपर केलात तर तुम्हाला बोर्डामध्ये बघा किती सोपा आणि साधा, ह्याची गॅरंटी 100% देतो. बाकी डोक्यामध्ये काहीच ठेवायचं आहे. 3 पेपर इन हँड आणि 7 पेपर ज्यांना मोर दॅन 70+ करायचे आहेत तर त्यांनी फक्त 7 पेपर रिव्ह्यू ठेवायचं फिक्स, आणि 3 जर इन हँड ठेवलो तर तुम्ही 50+, 70+, 60+ आरामशीर स्कोर करू शकता. डिपेंड्स ऑन आता तुमच्या प्रॅक्टिसवर आहे. आता ते प्रॅक्टिस कशी करणार आहात काही नाही, हे क्लिअर. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त पेपर पॅटर्न आणि कोणत्या गोष्टीवर आपण आता पुढचे जे लेक्चर होणार आहेत तर काय कोणत्या कोणत्या टॉपिकवरती आपण रिकवर करायचं, विशेष करून कोणत्या टॉपिकवरती लक्ष ठेवायचं हे आपण आज ह्या लेक्चरमध्ये पाहिलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, एक एक टॉपिक व्यवस्थित क्लिअर करू. तुमच्या काही क्युरीज असतील तर त्या क्युरीज सांगा. तुम्ही एखादा जर टॉपिक वाटलं की बाबा मला हे जमत नाही आहे तर त्याच्याऐवजी दुसरा पर्याय आहे का ते तेही करा. माझं स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे, कारण का स्पीच असेल किंवा इंटरव्ह्यू असेल फिक्स, ह्याला फिक्स मार्क आहेत म्हणजे मार्क्स आहेत. खूप इझी स्कोरिंग आहे. इझी आहे म्हणजे इझी आहे. एनीवन कॅन डू इट. ते कोणीही करू शकतं. आजच्या लेक्चरमध्ये इथे थांबू. टुडे वी विल स्टॉप हिअर. वी विल सी टुमॉरो. बाय एव्हरीवन. तुम्हाला लगेच जायचं नाही आहे, ऑनलाईनच्या मुलांसाठी स्टॉप आहे, ते स्टॉप करा. पॉज करून टाक. हां.